नमस्कार मित्रांनो. ऑफलाईन असलेले आणि ऑनलाईन घरी असलेले या दोन्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, आपण आज अतिशय महत्त्वाचा विषय, तुमच्या आवडीचा विषय मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. ज्याला आपण कालच त्या मुलीनं प्रश्न विचारला होता की मोहम्मद तुघलकाचं काय, आणि मोहम्मद तुघलकला वेळा मोहम्मद का म्हणतात असं तू याला दीपक तू विचारला होता त्याची प्रश्न. आणि मला मनीषाचाही प्रश्न तोच होता की वेळा मोहम्मद ज्यांना दिल्लीची राजधानी केली होती, आपण दिल्लीहून राजधानीवर दौलताबादला आणली होती. आज आपण विचार करूया की काल आपण जेव्हा खिलजी घराण्याचा इतिहास पाहिला, अलाउद्दीन खिलजीनं अशा पद्धतीने दक्षिण भारतावर आक्रमण करून या ठिकाणी साम्राज्य प्रस्थापित केलं आणि अख्ख्या भारतामध्ये साम्राज्य विस्तार करत असताना त्याने जे काही नीती वापरली त्या नीतीमध्ये त्याच्या अनेक साम्राज्य विस्तारित धोरण असतील, अंतर्गत सुधारणा असतील, घोड्यांना डाक देण्याची प्रथा असेल, किंवा मला वाटतं काल कोण म्हटलं ना बाजारपेठावर यंत्रणा शाळेबंदी त्यांना तयार केली असेल, बाजारावर नियंत्रण केलं असेल, पीक योजनावर राबवले असेल, अशा अनेक त्यानं कार्य केली की ज्यामुळं अलाउद्दीन खिलजी भारताच्या इतिहासामध्ये एक वेगळा सुलतान म्हणून घोषित झाला किंवा प्रसिद्धीला आला. त्यानंतर त्याच्या पुढच्या पिढीमध्ये योग्य पद्धतीनं कर्तबगार राजे न निघाल्यामुळं या काळामध्ये हा गाझी मलिक 1320 पंजाब प्रांताचा हा राज्यपाल होता. आणि गाझी मलिक हा पंजाब प्रांताचा प्रांतपाल असल्यामुळे त्यांना 8 सप्टेंबर 1320च्या कालखंडामध्ये या ठिकाणी खुसरो शहा म्हणजे खिलजी घराण्यातला शेवटचा राजा, मी तुम्हाला म्हटलं अलाउद्दीन खिलजी नंतर त्याचा पोरगा मुबारक शहा आणि मध्यंतरी तो उमर शहा बसला, नंतर मुबारक शहा गादीवर बसला, मुबारक नंतर अजून त्याचे पुढचे काही राजे गयासुद्दीन वगैरे बरेच नाव सांगितली होती. ती सगळे खानदान वंशावळ राज्य केलं आणि शेवटचा राजा हा त्यांचा खुसरो शहा हा राज्य करत असताना मलिक गाझी किंवा गाझी मलिक यानं हा पंजाब प्रांताचा अधिकारी असल्यामुळं यानं काय केलं, या राजाला कैद करून त्याची हत्या केली आणि स्वतःला गयासुद्दीन तुघलक असं नाव घोषित केलं आणि दिल्लीची तख्त ताब्यात घेतली. पुन्हा मी रिपीट करतो की आपण काल असं बघितलं की अलाउद्दीन खिलजी नंतरचे पुढचे त्याचे मुबारक शाह नंतरचे पुढचे सगळे नासिरुद्दीन शाह वगैरे वगैरे ही सगळी मंडळी राज्यकर्ते झाली. पण शेवटच्या टप्प्यामध्ये 1320चा जो कालखंड आहे, म्हणजे तुम्हाला आठवत असेल की मी 1616 आणि 1613 ती 20 म्हणजे फार मोठं एक 5-7 वर्षाचा कालखंडामध्ये गेला. या 5-6 वर्षामध्ये जवळपास एक राजे त्यांचे होऊन गेले, पण एकही योग्य पद्धतीचा न टिकल्यामुळं खिलजी घराण्याचं राज्य अधिक काळापर्यंत टिकलं नाही. आणि म्हणून शेवटचा जो त्यांच्यातला खुसरो शहा गादीवर राज्य करत असताना त्या काळामध्ये पंजाब प्रांताचा जो प्रांतपाल होता, अधिकारी होता, तो होता गाझी मलिक. या गाझी मलिकनं 8 सप्टेंबर 1320ला या खुसरो खानाची हत्या केली आणि स्वतःला गयासुद्दीन तुघलक असं नाव घोषित करून तो दिल्लीच्या सिंहासनावर बसला, म्हणजे भारताचा सुलतान झाला. म्हणजे याचा अर्थ असा की आता तुघलक घराण्याचं या देशावर दिल्लीवर राज्य आलं असं या ठिकाणी आपण म्हणता येईल. मग तुघलक म्हणजे गयासुद्दीन तुघलक हा हिंदुस्थानचा या ठिकाणी तुघलक घराण्याचा पहिला बादशाह, पहिला सुलतान या नात्यानं कार्य करताना दिसतो. आणि मग अशा पद्धतीनं गयासुद्दीन तुघलकनं आपल्या पद्धतीनं दक्षिण भारतावर उत्तर भारतामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा आटोनात प्रयत्न केलेला आहे. पण त्याचं सगळं ऐश्वर्य हे आपापल्या पद्धतीने साम्राज्य विस्ताराच्या दृष्टिकोनातून अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होतं. पण त्याला 20 पासून ते 1320 पासून दिसत नसेल तुम्हाला, तर त्याचा प्रॉब्लेम आहे. 1320 ते 1325 5च वर्ष या व्यक्तीनं म्हणजे गयासुद्दीन तुघलकानं दिल्लीवर राज्य केलं. आणि दिल्लीवर राज्य केल्यानंतर त्याचा मुलगा जो मोहम्मद जौना आहे, त्याचं नाव जौना आहे, त्यानं जौनाबाद वगैरे बसवला असं काही इतिहासकारांनी म्हटलेलं आहे. तर मोहम्मद जौना हा गयासुद्दीन तुघलकानंतर त्याचा पोरगा, म्हणजे गयासुद्दीन तुघलकाचा पोरगा 1325 मध्ये मोहम्मद जौना अर्थात मोहम्मद जौना गादीवर बसल्यानंतर त्याला स्वतःचं नाव मोहम्मद तुघलक असं नाव दिलं. हा याचं नाव ओरिजिनल काय आहे, गयासुद्दीनचं गाझी मलिक आहे. त्यांना गादीवर बसला तेव्हा गयासुद्दीन तुघलक असं नाव दिलं. याचा मुलगा जेव्हा गादीवर बसला तो जौना आहे,
तर जवनाच्या ऐवजी त्यानं काय केलं, आता मोहम्मद तुगलक असं नाव घेऊन तो सिंहासनावर म्हणजे भारताच्या दिल्ली प्रतावर किंवा सुलतानशाहीच्या गादीवर तो बसला. या ठिकाणी गयासुद्दीन तुगलकाचा मुलगा हा 21च्या काळात बसला. त्याला मोहम्मद तुगलक शाह तुगलकाबाद वगैरे बोललं जातं. एक लक्षात घ्या की हा मोहम्मद तुगलक किंवा मोहम्मद जवना जो लहानपणापासूनच तरबेज होता, लढायामध्ये प्रसिद्ध होता, उत्तम प्रशासन चालवण्याची पद्धत त्याला थोडीशी माहिती होती, त्याचं संस्कृत ज्ञान होतं, त्याचं खगोल ज्ञान होतं, त्याचं इतिहासावर प्रचंड विश्वास होता आणि म्हणून खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, पदार्थ विज्ञान आणि इतर शास्त्र आणि संस्कृत याची चांगली उत्तम जाणकारी त्याला असल्यामुळं तो थोडासा अभ्यासू, चिंतनशील आणि सुशिक्षित, पुन्हा रिपीट करतोय, भारताचा सुशिक्षित असा पहिला राजा या नात्यानं आपण त्याचं असं म्हटलं तरी काही चालेल नाही पहिला, पण आपण आता विचार करूया की भारताच्या सुलतानांमध्ये बऱ्यापैकी शिकलेला, बऱ्यापैकी अभ्यासलेला, अशा विविध शास्त्रांचा अभ्यास करणारा, पदार्थ विज्ञान ज्याला माहित आहे, ज्याला विज्ञान माहित आहे, भौतिक ज्ञान त्याला माहित आहे, खगोलशास्त्राची त्याला माहित आहे, गणिताची त्याला माहित आहे, संस्कृत त्याला चांगली येते, संस्कृतमध्ये तो लिहितो, उर्दू, फारसी हे सगळ्या त्याला भाषा अवगत आहे, असा हा सुसंस्कृत राजा म्हणजे हिंदुस्थानच्या दिल्ली तख्तावर 1326 ला 25-26च्या कालखंडानंतर म्हणजे गयासुद्दीन तुगलकाच्या मृत्यूनंतर सिंहासनावर बसला. त्याचा मुलगा जवना मोहम्मद जवना म्हणजे त्याचं नाव त्यानं गादीवर बसल्यानंतर मोहम्मद तुगलक असं घोषित केलं. आता या ठिकाणी एक असं त्याला कुतुल खान म्हटलेलं बरेच नाव पडलेले, पण याचं एक वैशिष्ट्य असं हा अभ्यासू होता, चिंतनशील होता, वैचारिक होता, असं बोललं जातं की त्यानं बापाचा घात केला असं बऱ्याच इतिहासकारांनी असं त्याच्याबद्दलचं एक विधान केलेलं दिसतं की ते कुठतरी मी तुम्हाला ते काळ बोलता बोलता अवघात थांबलो होतो आणि नंतर कंटिन्यू केलं की ते काहीतरी ते शामियानाचा खालचा टेबल उतरला वगैरे आम्ही बोलतो थांबलो, आता नंतर बघू त्याच्यावर चर्चा नंतर करू आपण. तर तो आज तो विषय असा आहे. काल बोलता बोलता मी तुम्हाला तो अलाउद्दीन खिल्जीच्या कालखंडामध्ये ते सांगण्याचा प्रयत्न केला की आता आपण त्याच्यावर उद्या बोलू. आज त्याच्यावर पुन्हा भाष्य करतो की नेमकं काय झालं होतं की त्या काळाची जशी घटना तशाच प्रकारची घटना रिपीटायझेशन म्हणून असं बऱ्याच इतिहासकारांमध्ये जम्बलिंग झालेली दिसते. त्यांच्यामध्ये बऱ्याच लोकांना बऱ्याच संदर्भ लावताना घोळ झालेला दिसतो. पण असं बोललं जातं की या जवनाबादानं किंवा जवना खान म्हणजे मोहम्मद तुगलकानं आपल्या बापाला आणि त्याच्या दुसऱ्या लहान भावाला इथं धोक्यानं मारलं असा एक संकेत बोलला जातो. पण आता हे विचारवंतांचे आणि इतिहासकारांचे मतभेद आहेत, त्या मतभेदाला आपण विचार करायचा नाही. आपण सर्वसामान्य जसं काळी तुम्हाला म्हटलं होतं की ही विचारांची देवाणघेवाण आहे, इतिहासकारांची मतं आहेत, आपण इतिहासकारांच्या मतामध्ये विचार न करता आपण आपल्या पद्धतीने पुढे जाऊया, आपला अभ्यासक्रम पूर्ण करूया या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी कल्पना करूया. मोहम्मद तुगलक हा या ठिकाणी त्याच्या वडिलांच्या गयासुद्दीन तुगलकाच्या मृत्यूनंतर हिंदुस्थानचा बादशाह झाला. तो अभ्यासू होता, चिंतनशील होता, त्याला खगोलशास्त्र येत होतं, वैज्ञानिक दृष्टिकोन होता, त्याचा इतिहास परिपाठ होता, त्याला संस्कृत भाषा येत होती, त्याला इतर शास्त्राचा सुद्धा अभ्यास केलेला होता. असा सुशिक्षित राजा सुलतान या नात्यानं मोहम्मद तुगलक या देशाचा गादीवर बसला. मग गादीवर बसल्यानंतर मग त्याला वेडा मोहम्मद का म्हटलेलं, त्याची चुका काय आहे, तर त्याच्या आयुष्यामध्ये जे जे निर्णय त्याने चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला, मी रिपीट करतो, जे जे निर्णय त्याने चांगले घेण्याचा प्रयत्न केला त्यात तो फसला. पुन्हा रिपीट करतो, लक्षात आलं ना, जे जे चांगले मी शब्द वापरतो ना, मी रिपीट करतो कारण मी जेव्हा 2-4 पुस्तकांचा अभ्यास घेतला, 2-4 लेखकांची मनगत घेतली, त्यातून मी तुम्हाला सार सांगतोय की त्याने काय केलं, इतका सुशिक्षित होता, अभ्यासू होता, चिंतनशील होता, इतकं सगळं तर पारंगत होता, मग अशा माणसावर चुका का होतात, तर चुका नाही, त्याने जे जे निर्णय चांगले होण्यासाठी घेतले ते सगळे निर्णय त्याचे फसले किंवा त्याच्या तर कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यामुळं त्याच्याकडे वादग्रस्त झालं आणि तो फसला, हे या ठिकाणी मान्य करावं लागतं. आणि म्हणून त्याने जे अंतर्गत धोरण वापरलं, कारण कोणताही राजा सिंहासनावर बसला की लगेच आपलं अंतर्गत धोरण जाहीर करतं. आणि मग अंतर्गत धोरण जाहीर करत असताना किंवा करत असताना त्यानं पहिलं जे घेतलं निर्णय, ज्या काही योजना त्यानं वापरल्या, त्या योजनेतली पहिली योजना होती त्याची गंगा जमुना या द्वा प्रदेशातून कर वाढ केली.
त्याला असं वाटतं गंगा आणि यमुना या दोन नद्यांच्या दुआब पट्ट्यामध्ये जिथं गंगा वाहते आणि यमुना वाहते, दोन नद्यांचा संगम जिथं होतो, तो मधला जो त्रिभुज प्रदेश आहे त्याला दुआब पट्टा म्हणायचा. त्या दुआब पट्ट्यामध्ये दोन्ही बाजूच्या नद्यांच्या प्रवाहात वाहणाऱ्या पाण्याच्या भरणसाठीमुळे मधली जी जमीन आहे ती जमीन अतिशय गाळयुक्त मिश्रित असल्यामुळं साहजिकच मोठ्या प्रमाणामध्ये इथं उत्पादन शेतीचं होतं. आणि म्हणून त्यानं असं जाहीर केलं की गंगा यमुनाच्या मधल्या जो दुआब पट्ट्या आहे त्या दुआब पट्ट्यामध्ये मला टॅक्स वाढवायचा आहे, कारण का तिथून उत्पादन जास्त मिळतं. आणि म्हणून त्याला ते घोषित केलं की तिथून मला जास्तीत जास्त उत्पादन म्हणजे तिथून महसूल गोळा करा, तिथून शेतसारा जास्तीत जास्त वसूल करा. आता ही योजना तर राबवल्यानंतर जेव्हा राबवायला सुरुवात केली तेव्हा कर्मचारी वर्ग तिथपर्यंत पोहोचले नाही म्हणा, तर त्यांनी जे पोहोचून मिळवलं ते सगळं याला पाठवलंच नाही म्हणा, किंवा त्या काळात दुष्काळ पडला होता आणि दुष्काळ नेमका पडल्यामुळे त्या काळात उत्पादन झालं नाही आणि शेतकऱ्यांनी त्यांना टॅक्स देणं विरोध केला. या टॅक्सच्या विरोधात त्या ठिकाणी शेतकरी आणि कर्मचारी यांच्यात अनेक वाद झाले, अनेक भांडणं झाले आणि ती भांडणं अगदी दिल्लीच्या तख्त्यापर्यंत पोहोचली. त्यामुळं ही जी पहिली योजना होती की जी गंगा यमुना नदीच्या दुआब प्रदेशामध्ये टॅक्स वाढवणे, ते टॅक्स वाढवण्याचा निर्णय सुद्धा त्याचा पहिलाच निर्णय त्याचा हा चुकीचा ठरला. ही पहिली योजना की जी त्याची कल्पना अशी होती की इथं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन मिळतं, उत्पादनातून मिळणारा महसूल आपल्या देशाच्या आर्थिक तिजोरीला व्यवस्थित उपयुक्त पडेल, या दृष्टिकोनातून त्यांना पहिलं त्यानं ही मोहीम राबवली. पण त्या मोहिमेत तो अपयशी ठरला. याला कारण त्या काळात न पडलेला पाऊस, पर्जन्याचा धोका म्हणजे निसर्गाचा धोका, आणि दुसरा दृष्टिकोन त्याचे जे कर्तव्यकारी अधिकारी होते त्यांनी लोकांकडून बळजबरीने टॅक्स वसूल केल्यामुळे साहजिकच शेतकरी आणि अधिकारी वर्ग यांच्यात संघर्ष पेटला, अनेक बंड झाली. ते बंडांचं वृत्तांत आपल्या इतिहासामध्ये पाहावयास मिळतं. म्हणजे याचा काही ती पहिलीच योजना अंतर्गत धोरण जाहीर केलं आणि पहिलीच योजना त्याची अपयशी ठरली. त्यानंतर दुसरी त्यानं कृषी योजना वापरली. आता कृषी योजनेमध्ये त्याला दिवाने कोही असं नाव दिलं. दिवाने कोहीचा अधिकार नियुक्त केला. कृषी योजनामध्ये शेती योजनेमध्ये काय केलं की जी पडीक जमीन आहे, जी जमीन वर्षानुवर्ष पडलेली आहे, तिला काय करू आपण शेतीसाठी उपयुक्त करू, त्यात पेरू, त्यात उत्पादन काढू, म्हणजे जेणेकरून उत्पादन वाढल्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन झालं होईल. तर उत्पादन वाढायचं एरवी पडलेली तेरवी पडलेली आहे, मग त्या पडलेल्या जमीला पडीक जमीला जर आपण वापरात आणलं तर काय होईल, त्यातनं मिळालं उत्पादन हे आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून उपयुक्त ठरेल आणि आपल्याला तो टॅक्स मिळेल. ही कल्पना त्यांना समोर ठेवून आपल्या साम्राज्यात ओस पडलेल्या जमिनी किंवा पडीक पडलेल्या जमिनीला त्यानं लागवड केली आणि तिथं उत्पादन काढायला सुरुवात केली. आता ते उत्पादन काढायला सुरुवात केली म्हणजे पीक पेरायला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या कामगारांनी, तिथल्या त्या अधिकारी वर्गांनी शेवटपर्यंत ती योजना राबवू दिली नाही. कारण भ्रष्ट अधिकारी वर्ग असल्यामुळं अधिकारी वर्गांनी शेतकऱ्यांना मिळणारं जे पीक योजना होत्या, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या जे काही बीज भांडवल होतं, जे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या जे वस्तू होत्या त्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचू शकल्या नाही. आणि जी पडीक जमीन आहे त्या पडीक जमिनीनं मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होऊ शकली नाही. म्हणजे अधिकारी वर्गाला तिथपर्यंत ते पोहोचवलं नाही. आणि मग त्यातनं झालं काय की पैसा तर खूप खर्च झाला, पण वास्तविक पाहता पडीक जमीन जास्त प्रमाणामध्ये पिकवल्या गेली नाही. ही दुसरी योजना त्याची इथं फोल ठरली, अपयश ठरली. तिसरं त्यानं काय केलं की चलन सुधारणा त्यानं केली. त्याला असं वाटतं, त्याच्या आधी आपण विचार करूया की गंगा यमुना घेतला असेल किंवा कृषी घेतला असेल किंवा चलन व्यवस्था. आता चलन व्यवस्थेमध्ये त्याने काय केलं की देशामध्ये चलन फुगवटा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मग याच्यासाठी आपण काय करूया की सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा पद्धतीत जर चलन व्यवस्था निर्माण करायची असेल तर त्यानं काय केलं, तांब्याची नाणी पाडली. आणि तांब्याच्या नाणीवर सिक्का किती पणाचा आहे, 1चा आहे, 10चा आहे, 50चा आहे, 20चा आहे, त्याच्यावर आकडे टाकायला सुरुवात केली. आता ही तांब्याची सिक्के, तांब्याची नाणी सगळीकडं प्रचलित झाल्यामुळं लोकांनी काय केलं की जे सोन्याची जी नाणी होती मार्केटमध्ये ती सगळी गोळा करायला सुरुवात केली आणि त्याच्या बदल्यात घरीच तो छापामाने बनवायचं, नाणी बनवायचं आणि त्याला आकडा टाकायचा 20, 25, 30चा आणि तो चलनामध्ये वापर करायचा. म्हणजे आपोआपच
अपेक्षा अशी होती की सरकार दरबारातून निघालेल्या छापखान्यातून आलेली नाणी ही वेगळी होती आणि सर्वसामान्य लोकांनी सुद्धा आपल्या पद्धतीने तयार करून मार्केटमध्ये वापरलेली नाणी वेगळी होती. पण त्यामुळं काही कोणाचं याच्या समजत नव्हतं आणि सगळी नाणी चलनात असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये बाजारातून मार्केटमधून सगळं सोन्याची नाणी जमा झाली. धनिक श्रीमंत वर्गाने ते जमा करून घेतली आणि त्याच्या बदल्यामध्ये काय झालं की तांब्याची नाणी व्यवहारामध्ये टाकली. त्यामुळे आपोआप जे धनिक लोक होते, जे व्यापारी वर्ग होते, जो परदेशातून इथे व्यापार करायचे ते सुद्धा इथं सोनं घ्यायचे, बदल्यात तांब्याची नाणी इथल्या लोकांनी देऊन टाकायचे. म्हणजे अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय बाजाराला खीट पडली. पण इथले जे स्थानिक व्यापारी वर्ग होता, धनिक वर्ग होता, त्या धनिक वर्गांनी ते सोनं जमा करत गेले आणि त्याच्या ऐवजी तांब्याची नाणी लोकल लेवलवर छापून त्याला प्रकाशित आणलं. त्यामुळं कोण किती छापले याचा अंदाज नव्हता, शासनाकडून किती प्रमाणात छापल्या गेल्या त्याचा एक आढावा नव्हता आणि म्हणून मार्केटमध्ये जेवढी नाणी आली ती वेगळ्याच प्रकारे दिसायला लागली. एवढी प्रचंड नाणी तांब्याची भारतामध्ये दिसायला लागली. लोक सगळे प्रशासन हतबल झालं की एवढं कसं काय झालं हे सगळं. आणि म्हणून अशा पद्धतीचा हा नाण्यांमधला अतिरेकपणा इतका वाढला की मग शेवटी नाविलाज असतो त्याला हे चलन व्यवस्था बंद करायला लागली. म्हणजे लक्षात घ्या की ज्या वेळेस तो चांगल्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी ज्या ज्या योजना राबवतो त्या योजना फोल ठरतात, अपयशी ठरतात. याला कारण त्यानं वापरलेली योजना ही तो अंमलबजावणी होते की नाही याच्यावर तो कटाक्ष पाहत नव्हता किंवा तो तिथपर्यंत पोहोचत नव्हता. एखाद्याला देऊन टाकलं असं करा ते करतात की नाही करतात शेवटपर्यंत तो पाहत नसल्यामुळे कदाचित ह्या त्याच्या आयुष्यातल्या त्याच्या स्वतःच्या स्वभावातल्या चुका असतील. पण ह्या सगळ्या चुका त्याच्या आयुष्यातल्या त्याला भोवल्या. नंतर अतिशय महत्वाची त्याची जी दक्षिण घटना आहे की त्याला चौथी चूक म्हणूया आपण, ती चूक त्याच्या आयुष्यातली, त्याच्याबद्दल खूप त्याच्यावर वाद बोलला होता. काल आपली मनी म्हटला होता, दीपक सुद्धा म्हटला होता की सर्वात मोठी गोडचूक म्हणजे त्याच्या आयुष्यातली की त्यानं काय केलं की उत्तर भारत सोडून आपली राजधानी दक्षिणेत दौलताबादला न्यावी आणि तिथून शांतपणे या देशाचा कारभार व्हावा. म्हणून त्याला राजधानी बदलण्याचा जो निर्णय आहे त्याचा, हा निर्णय कदाचित वेळाचा बाजार असेल, वेळेपणा असेल किंवा तत्कालीन त्या परिस्थितीला अनुकूल असणारं चांगल्या दृष्टिकोनातून घेतलेला त्याचा निर्णय असेल. पण इथं मात्र काय झालं, आमच्याकडे फार विचित्र प्रकार आहे. त्याला असं वाटायचं की नेमकं आता आपण एक चर्चा करूया, आपण थोडंसं भाषा चर्चा करूया की बघा वायव्य प्रांतातून इराक कडून येणारे आक्रमण, नंतर मंगोल आमच्या हिमालय पर्वत ओलांडून हिंदकुश पर्वतातून काश्मीर मार्गे इकडून घुसणारे हे मंगोल लोक आणि मंगोलांचं इराक लोकांचं सारखे आक्रमण या देशाला होत असल्यामुळं इकडं बंगाल बिहारकडून घुसणारे लोक वेगळे असायचे. त्यामुळे सगळ्या लोकांचा सारखा त्रास त्या दिल्लीला पडतो आणि दिल्लीची राजधानी खिळखिळी बनते, पुन्हा ती बदलावं लागते. अनेक राजे बदलत जातात त्याच्यामध्ये. म्हणून सारखे राजे बदलणे, सारखे कुठे हल्ला करणे आणि मग आपली असुरक्षित हे सगळं पाहून तो काय म्हणतो, पार दक्षिणेत 700 किलोमीटर अंतरावर असणारा देवगिरी किल्ल्यावर जर आपण राजधानी केली, देवगिरी किल्ल्यावर जर आपण राजधानी केली तर मला असं वाटतं की भारतातल्या मध्यभागी जर राजधानी ठेवली तर इथपर्यंत इराकच्या लोकांना पोहोचायला वेळ लागेल, मंगोलियांना पोहोचायला वेळ लागेल, तोपर्यंत आम्ही वाटत त्यांची खात्मा करू असं त्याला वाटायचं. ही खात्मा करणं म्हणजे मारणं, ही कल्पना त्यांच्या डोक्यात होती. म्हणून कदाचित याच कारणामुळं त्यांना अशी कल्पना मांडली की पार दक्षिणेत जाऊन निवांत भारताच्या मध्य भागावर देशावर कंट्रोल करू आणि देशाचा कारभार करू. भौगोलिक दृष्टिकोनातून विचार केला तर खऱ्या अर्थाने मित्र हो, जर त्यानं जी राजधानी दौलताबाद केली होती ती दौलताबाद राजधानी अत्यंत महत्वाची आज आपल्याला या परिसरात राहणाऱ्या लोकांना चांगलं वाटतं. कारण विचार करा, दिल्ली ऐवजी जर हिंदुस्थानची राजधानी दौलताबाद असते तर आज आपण सर्व राजधानीत राहणारे लोक असतो. म्हणजे किती सुधारणा झाली असते आपली. आणि खरं म्हणजे देशाचा कारभार पाहायचा असेल तर मध्य भागातून पाहून तितकंच अंतर होतं, काश्मीर पर्यंत तर कन्याकुमारीपर्यंत थोडंच अंतर. त्यामुळं मधल्या भागावर आपण जर कंट्रोल केलं तर अख्खा देश आपला कंट्रोलमध्ये राहतो. ही भूमिका पहिल्यांदा भौगोलिक दृष्टिकोनातून एक चांगली कल्पना मांडणारा जगातला पहिला राजा सुलतान या नात्यानं मोहम्मद तुघलकाला आपण चांगला म्हणतो. दक्षिणेतले लोक त्याला चांगले म्हणतात. कारण का की त्यांना आमच्या देशाला, आमच्या महाराष्ट्राला, आमच्या देवगिरीला राजधानीचा दर्जा देऊन संपूर्ण देशाची राजधानी बनवण्याचा एक असफल प्रयत्न केला, अयशस्वी प्रयत्न केला, पण तो टिकू शकला नाही.
आता याच्यावर जे वाद आहेत, याच्यावर वाद असे आहे की अनेक इतिहासकारांनी त्याच्यावर वाद करून ठेवलं की हा जो गडी होता या देवगिरी त्या इथं दिल्लीवर राज्य करत असताना तिथे अचानक त्याच्या लक्षात आला आणि तो दक्षिण उतरला. मग सगळे लोक घेऊन तो प्रशासकीय अधिकारी तो काही असं उल्लेख केला की म्हातारे कुतारे सगळे दिल्लीवर तिथे खाली करत जाते, त्याला जो जिवंत राहील त्याला कापलं जाईल वगैरे वगैरे असे असंख्य त्याच्याबद्दलच्या आख्यायिका बोलल्या जातात आणि त्याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. म्हणून इतिहासकारांचा विचार करण्यापेक्षा आपण आपला अभ्यासक्रमाचा विचार करूया की मग त्यांना सगळं सैन्य लावा जावा प्रशासकीय अधिकारी आणि जनता घेऊन तो दिल्लीहून दर मुकाम दर कोस करत 40 दिवस पै चालून ते आमच्या दौलताबादला आले आणि दौलताबादला राजधानी केली. राजधानी केल्यानंतर त्यांना राज्य व्यवस्थापन करत असताना लागणाऱ्या ज्या अडचणी आहेत, समजा प्रशासकीय इमारती असतील, त्या लोकांना राहण्यासाठी जे घरं असतील इतके लोक आले. दौलताबादच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या डोंगराळ भागात दगड आणून मोठमोठे इमारती बांधायला सुरुवात झाली. मोठमोठे लोक नगरी तयार होऊ लागले, रस्ते होऊ लागलं. म्हणजे इमारत जेव्हा दौलताबादला राजधानीचा दर्जा आला त्यामुळे आपोआप सगळी लोक या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतातली लोक दक्षिणेत आल्यामुळे साहजिकच त्यांचे वास्तव्य, त्यांच्या रूढी परंपरा, त्यांचे न्यायमूल्य, त्यांच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी विकसित होऊ लागल्या. म्हणजे हे सगळं समाज एवढा मोठा या ठिकाणी आला आणि अशा वेळेस दक्षिण पार आमच्या त्या इथपर्यंत ते मांजर संभापर्यंत तो गेला आणि अगदी फार दक्षिणेपर्यंत सोलापूरपर्यंत तो वापस आला. तोपर्यंत तिथं प्रशासकीय व्यवस्था चालू होती. म्हणजे याचा अर्थ असा की त्याने प्रशासन चालवण्याचा प्रयत्न केला. त्याला असं वाटलं की दिल्लीच्या ऐवजी जर आपण दौलताबादला राजधानी केली तर मला असं वाटतं की देशावर आपलं कंट्रोल ही त्याची कल्पना होती. ही एक चांगली यशस्वी प्रक्रिया त्याची होती. ही क्रिया त्याने करून पाहिली. पण इथलं भौगोलिक वातावरण उत्तर भारतातून येणाऱ्या लोकांना मानवलं नाही आणि ते सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सारखं विद्रोह केला. विद्रोहाचा परिणाम झाला की या इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळं इथं असणारं पाणी नसल्यामुळं या सगळ्या कारणामुळं त्यानं ती माघार घेतली असं बोललं जातं. आता राजधानी बनवायची म्हणजे मग राजधानीला पाणी सुद्धा पाहिजे ना, आणि म्हणून पाणी तुटवडा या प्रदेशात मोठा आहे. आपण दौलताबादला तुम्ही जर गेलात तर दौलताबादला खुलताबादला चढतो तर जो घाट आहे, घाटच्या बाजूला मोमबत्ती तलाव आहे. तो मोमबत्ती तलाव हा मोहम्मद तुघलकाच्या काळात बांधलेला आहे. आणि मोमबत्ती तलावाच्या पुढे वरती जर आपण कोपऱ्यात बघितलं तर तिथं माळसा म्हणून गाव आहे पहा. तर शाममाळा करते त्याला डोंगर रांगामध्ये, त्या डोंगर रांगामध्ये चंगेज खानाचा चिनी महल आहे. त्या महलाच्या वरती बाजूला पुणे तलाव आहे. म्हणजे डोंगरातलं पाणी त्या तलावात येतं, तलावातलं पाणी जोरात येऊन त्या आदळत खाली येतं. आदळत आल्यानंतर खाली लहरी तयार होतात त्या मोमबत्ती तलावामध्ये. तर लहरी तलाव झाल्यानंतर ती अशा लाटा पुढे ढकलतात आणि लाटा ढकलल्यानंतर ते पाणी जोरात वर चढतं आणि पाईपाच्या माध्यमातून ते पाणी वर जोरात चढल्यामुळे तरंग निर्माण झाल्यामुळं आपल्या देवगिरीच्या किल्ल्यावर पाणी चढतं आणि तिथल्या लोकांना सुखी ठेवतो, पाणी पुरवठा होतो. म्हणजे अशा प्रकारची त्या काळातली तायफन पाणी चढवण्याची पद्धत, इराणी पद्धत त्या चंगेज खान नाही, हा अधिकारी चंगेज खान यानं तयार केले. ते चिनी मालापासून दौलताबादच्या किल्ल्यापर्यंतचा हा जो पाणी पुरवठा योजना असेल किंवा मोहम्मद तुघलकाने केलेल्या अनेक योजना आहेत. त्या ठिकाणी ते एक बाजूला मालीवाडामध्ये एक विहीर आहे. त्या विहिरीमध्ये मोठी ती बारव आहे. बारवाच्या आतमध्ये त्याला पायऱ्या आहेत. पायऱ्याच्या बाजूला आपण जर चेक केलं तर आतमध्ये मशीद आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा कमानी आहेत. नंतर त्यानं मांडलेली एक ते बाजू मालेवाडात एक मोठी ती ईदगाह आहे. नंतर बाजूला आपण गेलो फतेहाबादला त्या ठिकाणी एक मोठी सराय आहे. अशा अनेक घटना आहेत. किंवा आमचं बुड्डीलहरचं जुना बाजार जो औरंगाबादचा बुड्डीलहर त्याला म्हणतात, बुड्डीलहर म्हणजे जुना बाजार हे मोहम्मद तुघलकानं वसवलेलं बाजारपेठ आहे. म्हणजे राजधानीत दौलताबादला असताना जे विविध देशातून येणारे जे व्यापारी आहेत ते व्यापार करण्यासाठी बाजारपेठ त्यानं वसवली. ती बाजारपेठ म्हणजे आजचं जुना बाजार टाउन हॉल आणि तो जुना बुड्डीलहर जो प्रकार आहे तो पट्टा जुना बाजारचा हा मोहम्मद तुघलकानं औरंगाबादला वसवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या लक्षात असेल की अशा पद्धतीने निरनिराळ्या योजना राबवून आमच्या या परिसराला त्यांना विकासाला चालना दिली. आणि खरंच मित्र जर विकासाला चालना दिली, जर खरंच आपल्या देशाची राजधानी दिल्ली ऐवजी जर दौलताबाद राहिली असती तर जगाच्या पाठीवर आम्ही फार प्रगतशील झालो असतो. हे आमचं दुर्भाग्य आहे की हे होऊ शकत नाही. म्हणून आम्ही दक्षिण भारतातले लोक मोहम्मद तुघलकाला चांगलं मानतो, कारण त्याने ज्या काही योजना राबवल्या त्या चांगल्या होत्या, आमच्यासाठी सोयीस्कर होत्या. पण उत्तर भारतातल्या इतिहासकारांना, उत्तर भारतातल्या लोकांना त्या परवडण्यात झालं.
त्यांना दक्षिणेकडचं हवामान पटलं नाही आणि त्यांनी ही राजधानी बरखास्त करायला लावली आणि शेवटी नाविलाज असतो मोहम्मद तुगलक वापस गेला आणि अशा पद्धतीने ही राजधानीचं जे स्वप्न होतं ते सुद्धा या ठिकाणी योग्य होऊ शकलं नाही किंवा यशस्वी होऊ शकलं नाही. हे या ठिकाणी मोहम्मद तुगलकची अंतर्गत धोरणातली ही चौथी चूक या ठिकाणी पाहावयास मिळाली. त्यानंतर आपण असं म्हणूया की त्यांना खलिफांचं बंधन मानलं नाही. तो म्हणे मी खलिफाचं कुठलं बंधन, धार्मिक गुरु आहे, धार्मिक गुरुने आमच्यावर कंट्रोल करू नये. माझ्या राज्यामध्ये हिंदू प्रमाणे मुस्लिम बी आहे, मुस्लिम प्रमाणे हिंदू बी आहे. हिंदू मोठमोठे पंडित मोठमोठे अधिकारी वर्ग त्याच्या दरबारामध्ये होते आणि सगळे अधिकाऱ्यांचा तो सुलतान होता. त्यामुळं त्याला असं वाटायचं की 50% मुस्लिम जरी असलं 50च्या वरती टक्के हे सगळे हिंदू धर्मी अधिकारी वर्ग होते. म्हणून त्याला या देशात राज्य करायचं होतं आणि राज्य करायचं असेल तर सर्व धर्म समभावाची कल्पना हिंदू आणि मुस्लिमला सारखं मापात ठेवून तो न्यायनिवाडे योजना आणि प्रशासकीय अधिकारी पत्र तो देत होता. त्यामुळे साहजिकच तो आता संस्कृत पंडित होता, साहजिकच आहे. संस्कृतचा विद्वान होता, त्यानंतर अरबी येते, त्याला फारसी येते. हे सगळं येत असताना तो दुसऱ्या धर्माबद्दल बी आदर बाळगतो, त्यांच्यात विलीन होतो, त्यांच्यात बसतो, म्हणजे याचा अर्थ असा की तो सर्व धर्म समाज हिंदू आणि मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेलं हे मोहम्मद तुगलक त्या काळातला एक राजा होता. काही चुका आहेत त्याच्या, त्या अंतर्गत चुका त्याला कशा भावल्या. इतका हुशार, तत्वज्ञानी, अभ्यासू, चिंतनशील आणि सुशिक्षित असलेला सुलतान अपयशी का ठरतो हा एक दृष्टिकोन या ठिकाणी आपल्याला विचार करण्यासारखा आहे. पण मोहम्मद तुगलकानं जे अंतर्गत धोरण केलं त्या अंतर्गत धोरणामध्ये ज्या ज्या योजना राबवल्या त्या योजना त्याच्या अपयशी ठरल्या हे या ठिकाणी आम्हाला काळानुरूप दुःखानं म्हणावं लागतं. त्यात तो अपयशी ठरला म्हणून त्याच्या सगळ्या योजना ज्या चांगल्यासाठी होत्या ते अपयशी ठरल्या म्हणून त्याचं हे अंतर्गत धोरण अपयशी निकामी ठरलं असं इतिहासकारांनी त्याच्याबद्दल अनेक असे आरोप टाकत त्याच्यावर लिखाण केलेलं दिसतं. दुसरं आता आपण मोहम्मद तुगलकाचं परराष्ट्रीय धोरण बघू. मोहम्मद तुगलकाच्या परराष्ट्रीय धोरणामध्ये विचार करूया. त्यानं असं कल्पना केली की इराणचं जे सारखं आक्रमण होतं, इराणचा बादशाह उठलं सुटलं कधी सैन्य पाठवताना आपण हल्ला करतो, मग आपण काय करूया, कारण त्यानं याच लोकांच्या स्वाऱ्यामुळं दक्षिणेत राजधानी बनवण्याचा निर्णय घेतला होता ना. मग तीच कारण मी रिपीट करतोय तुम्हाला इथं की त्याला वाटतं इराणचा बादशाह आहे ना, आपण ते यशस्वी केलेलं जे कल्पना टिकली नाही. मग आता काय करूया, इराणचं बादशाह आहे तर इराणच्या बादशाहावर स्वारी करून त्याला कंट्रोल करूया. म्हणून तो 3,70,000 सैन्य उभारतो, त्याच्या लष्कर तयार करतो, त्यांना प्रशिक्षण देतो आणि त्यांना ॲडव्हान्स पगार देतो की आपल्याला इराणला जाऊन हल्ला करून यायचं आहे, तर तिथल्या राजाला वटणीवर आणायचं आहे म्हणून ॲडव्हान्स तुम्हाला मी पैसा देत आहे. त्यांना ॲडव्हान्स 6 महिने पगार त्यांना देत गेला, तो ॲडव्हान्स पैसे देत गेला, पगार देत गेला, त्याला लष्करी प्रशिक्षण दिलं, प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. असे सैन्य 3,70,000 सैन्य तयार केले आणि नेमकं सगळं झालं आणि जेव्हा लढायला जायचं होतं त्याच्या आधी त्याच्या डोक्यात असं आलं की आपण 3,70,000 सैन्य तिथं पाठवलं इराणमध्ये आणि ते लवकर नाही आलं आणि इकडे पण राजधानी हिसकून घेतली तर मग हे आपली जी स्वारी ती काहीच कामच होणार नाही. म्हणून एक काय मिळणार आहे आपल्याला आणि इतक्या लांब प्रवास करत जायचं इराणला आणि इराण परत मार खाता वापस यायचं, लोक किती जिवंत राहतील किती वापस येतील गॅरंटी नाही. मग का म्हणून करायची, म्हणून त्यांना ती इतकी मोठी तयारी, 3,70,000 लोकांचा खर्च, त्यांचं प्रशिक्षण, त्यांना लागणारं सगळं साहित्य आणि त्यांचा ॲडव्हान्स पगार हे सगळं खर्च त्यानं करून टाकलं आणि नंतर हळूच त्याच्या डोक्यात आलं की कॅन्सल करूया. 4 लोकांना सांगितलं की असं करून उपयोग नाही. मग त्यानं दुसरं माघार घेतलं. म्हणजे हा जो पैसा आहे, हा जो संपत्ती आहे या ठिकाणी संपली. ती वापस आली का, नाही आली. म्हणजे ही योजना सुद्धा त्याची काय झाली, अपयशी ठरली. म्हणजे परराष्ट्रीय धोरणामध्ये सुद्धा तो अपयशी ठरतो. दुसरी गोष्ट, त्यानं पंजाब राज्य प्रांतातला जो नगरकोट नावाचा किल्ला आहे, तो नगरकोट किल्ला एका हिंदू राजाचा होता. त्याच्यावर हल्ला केला, त्याला जिंकून घेतलं आणि जिंकून घेतल्यानंतर आता ते जिंकण्यासाठी त्याला 3 महिने खर्च करावा लागला. पैसा, लष्कर, साहित्य, शस्त्रास्त्र. 3 महिने सारखं लढून शेवटी विजय संपादन केलं. संपादन केल्यानंतर मग आपला स्वतःचा अधिकार बसवायचा ना, आपला ताब्यात घ्यायचा ना, त्याला नाही. पुन्हा त्या राजाला आणलं तर देऊन टाकलं वापस. कारण त्याचं हे निस्वार्थी धोरण होतं, सहिष्णुते धोरण होतं. कारण तो हिंदूंचा जाणकार होता, तो संस्कृत पंडित होता, पंडिताबद्दल ज्ञानी त्याची होती, संस्कृत अभ्यासक असल्यामुळं त्याला हिंदू धर्माची लोक सुद्धा आपली मानायचं होतं. आणि म्हणतो आता मी जिंकलेला किल्ला वापस करतो आणि त्या राजाला परत आणलं आणि त्याच्या हवाला राज्य करून टाकलं. मग कशाला केली ही योजना, कशाला खर्च घालावा 3 महिने, कशाला हा एवढा संपत्ती खर्च सोडा झाला. म्हणजे अशी एक
इराणसाठी 3,70,000चा घोटाळा केला. आता पुन्हा काय करतोय की इथं अमरकोट किल्ला घेण्यासाठी त्याला नगरकोट म्हणतात, नगरकोट किल्ल्याला हल्ला 3 महिने सतत लढा दिला, शेवटी जिंकून सुद्धा वापस आला. मग उपयोग काय झाला? मग याच्यासाठी जो खर्च झाला, याच्यासाठी सैन्य थकले, याला जबाबदार कोण? अशी दुसरी योजना सुद्धा त्याची अपयशी ठरते. त्यानंतर तिसरं त्याने हिमालयाच्या कुमाऊ टेकडीच्या बाजूला आपल्याला एक हिंदू राष्ट्र, ते हिंदू राष्ट्र जे तिथलं हिंदू राष्ट्र म्हणण्यापेक्षा हिंदू राजा, त्याला जिंकण्यासाठी आपलं सगळं लष्कर पाठवलं. लष्कर पाठवलं तर ते थंडीत गाठ मारायला लागले. तिकडचं परिस्थिती त्यांना मानवणार, मग परत वापस बोलवलं. मग कशाला काढली ती योजना, कशाला तिथं लष्कर नेलं, असे अनेक त्याच्यावर विषय त्याच्यावर बोलले जातात, त्याच्यावर वाद निर्माण, त्याच्याबद्दलची चर्चा केली जाते. नंतर तर मंगोलांचं, आता त्या काळामध्ये अजून एक लोक असतात, मंगोल असेल, इराणी असेल, इराक असेल, ग्रीक असेल, आजूबाजूच्या प्रदेशातल्या राजा लोकांनी त्याला मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपले पत्र पाठवले होते आणि आपले त्याला काय म्हणायचं राजदूत पाठवून तुघलकाला सर्वश्रेष्ठ आशिया खंडाचा राजा असं डिक्लेअर केलं होतं आणि सगळे त्याला मानायला तयार होते. आता याला त्याचा फायदा घ्यायचा ना परराष्ट्रीय धोरणाचा फायदा याला घेता आला नाही, कारण देश विदेशातले राजे त्याला आपला मित्र, आपला बंधू मानू लागले. म्हणजे अंतर्गत सामंजस्य, आंतरराष्ट्रीय संबंध त्याचे प्रस्थापित झाले होते. त्या संबंधाचा कशा पद्धतीने फायदा घ्यावा हे त्याच्या डोक्यात आलं नाही आणि तिथं तो कमी पडतो. म्हणजे एकंदरीत तुम्हाला एक इब्न बतूता सुद्धा चीनला राजदूत म्हणून आपल्याकडून गेला होता, हे त्याचा उत्तम पुरावा आहे. म्हणजे असे त्यानं राजदूत पाठवले, देश विदेशात पाठवले, तिथले लोक आपल्याकडे यायचे, आपल्याकडे जायचे, परराष्ट्रीय धोरण संबंध प्रस्थापित केलं, परराष्ट्रामध्ये निरनिराळ्या देशाशी आपले व्यापार धोरण वापरलं. म्हणजे याचा अर्थ कार्य खूप चांगले केले, पण ते टिकवतं त्याला आले नाही. किंवा ते टिकतं का? टिकवण्यासाठी जे प्रशासन चालतं, त्या प्रशासनावर काम करणारे जे अधिकारी वर्ग, ते अधिकारी वर्ग याच्या विरुद्ध पेटून उठल्यामुळं घोळ काय झाला की त्यांनी तिथपर्यंत ती योजना टिकू दिली नाही, पोचू दिली नाही. आणि यातून असं लक्षात आलं की तुघलकाचा आंतरराष्ट्रीय धोरणही आणि परराष्ट्रीय धोरणही या ठिकाणी कुचकामी ठरताना दिसतो. ज्या ज्या योजना, मी तुम्हाला पहिलं वाक्य वापरलं होतं की ज्या ज्या योजना त्यांना राबवल्या त्या सगळ्या योजना अपयशी ठरल्या. मग त्या आंतरराष्ट्रीय असो की अंतर्गत धोरण असो की परराष्ट्रीय धोरण असो, याच्यात तो कमी पडताना दिसतो. आणि अशा या मोहम्मद तुघलकाचा जर विचार केला तर हा मोहम्मद तुघलक अतिशय प्रांजळ, विज्ञास, धाडसी सेनापती, युद्ध खेळत कुशल सरसेनापती, विविध धर्माचा, विविध परंपरेचा, त्याला श्रद्धेने मानणारा, त्यांना आपलं जवळ करणारा आणि संस्कृत पंडित, खगोलशास्त्रज्ञ, आपल्याला असं म्हणता येईल विज्ञान, पदार्थ विज्ञानावर विचार करतोय, त्याला गणितशास्त्र येतंय, तो इतिहासाला मानतोय. म्हणजे अशा प्रकारच्या विविध शास्त्रांचा सुद्धा तो अभ्यास करतो, वाचन करतो. म्हणजे याचा अर्थ असा, सुशिक्षित असलेला पहिला सुलतान या नात्यानं मोहम्मद तुघलकानं या देशावर राज्य केलं. पण राज्य केलं ते फक्त जवळपास 42 ते 45 पर्यंत, म्हणजे 26 पासून सत्तेत आला, 40-42 म्हणजे 20-25 वर्ष त्यानं राज्य केलं. पण या 20-25 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यानं जे काही धाडसी निर्णय घेतले ते सगळ्या योजना त्याच्या अपयशी ठरल्या आणि अपयशी योजनामुळं त्याची बदनामी खूप झाली. आणि म्हणून त्याला अशा इतिहासकारांनी, उत्तर भारतातल्या अभ्यासकांनी, इतिहास संशोधकांनी त्याला वेळा मोहम्मद, मूर्ख मोहम्मद अशा प्रकारचं त्याच्याबद्दल एक इतिहासामध्ये प्रसिद्धी त्याला दिली. आणि अशा पद्धतीने हा मोहम्मद तुघलक किंवा वेळा मोहम्मद हा म्हणजे 20 मार्च 1351 मृत्यू पावला. म्हणजे जवळपास 1300 फेरत चालत नाही, 1326 पासून ते 1351 पर्यंत हा या देशाचा राजा किंवा सुलतान म्हणून दिल्लीवर तख्तनशीन होता. आणि त्यानं आपल्या दिल्लीपासून आपल्या जवळपास या दक्षिण पटलाच्या वरंगळपर्यंत, म्हणजे महाराष्ट्र सुद्धा त्याकडे आला. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रदेशाचा तो एकनिष्ठ सुलतान होता की जो सुलतान आतापर्यंत सगळे मुस्लिम शासक आपण बघितले, ते मुस्लिम शासक फक्त इस्लामी राज्य निर्माण करणे, साम्राज्य विस्तार करणे आणि धर्माचा प्रचार करणे एवढ्याच उद्दिष्टाखातीर राज्य करताना दिसतात. पण मोहम्मद तुघलक याला हा असा एकमेव अभ्यासू, पदार्थ विज्ञान, भूगोल विज्ञान, विज्ञान
विविध शास्त्रांचा अभ्यास करणारा सुसंस्कृत पंडित, संस्कृतचा अभ्यास करणारा असा पहिला शिकलेला सुशिक्षित सुलतान या नात्याने जेव्हा वागतो, जेव्हा तो योजना राबवतो, पहिलं वाक्य वापरलं होतं, ह्या योजना सुद्धा कशा आहेत की लोक कल्याणासाठी तो वापरतो. पण होतं काय की ते सगळ्या योजना त्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कुचकामीपणामुळे त्या यशस्वी होत नाही. आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक योजनेमध्ये प्रत्येक कृतीमध्ये अपयशी ठरत जातो. आणि अशा प्रमाणे आमच्या उत्तर भारतीय इतिहासकारांनी त्याला पागल किंवा वेडा मोहम्मद असं नाव डिक्लेअर करून त्याच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आला. म्हणून आमच्याकडे येडा मोहम्मद म्हणून आपण जाहीरपणे त्याला बोलतो. पण हा येडा नव्हता, मूर्ख नव्हता, तर तो अभ्यासू होता, चिंतनशील होता, खगोलशास्त्राचा अभ्यासक होता आणि तो संस्कृत पंडित होता. हे लक्षात घ्या. म्हणजे एवढं अभ्यासू चिंतनशील व्यक्ती जेव्हा लोककल्याणाच्या दृष्टिकोनात चांगली कामं करतो तेव्हा लोक त्याला मूर्खात काढतात. हे या ठिकाणी आमच्या इतिहासाचं उत्तम उदाहरण आम्हाला मोहम्मद तुघलकाबद्दल बोलता येईल. अशा या मोहम्मद तुघलकाच्या दरबारामध्ये इब्न बतूता सारखा सुद्धा व्यक्ती येऊन गेला की ज्यांना एवढा मोठा प्रवास म्हणून लिहून ठेवलं. अनेक इतिहासकारांनी मोहम्मद तुघलकाचे अनेक गुणगान गायलेले आहे. दक्षिण पटलावर तर आम्ही भारतीय लोकांनी, दक्षिणेतल्या लोकांनी त्याला खूप डोक्यावर बसवलं, कारण राजधानी त्याने दौलताबाद केली होती आपली. म्हणजे असे असंख्य प्रसंग किंवा आजही जर आपण जर विचार केला की तो जेव्हा आमच्या औरंगाबादला वास्तव करत असताना त्याला असं वाटलं की देश विदेशातले व्यापारी आमच्याकडे येतात म्हणून ते व्यापारासाठी एक बाजार मंडी तयार करूया, शाळेने मंडी त्यानं तयार केली. त्या बाजारामध्ये ते तिथं वस्तू विकल्या जातात. तो जुना बाजार म्हणजे बुड्डीला आजही औरंगाबादला आहे. तिथून आपण पुढे सरकलो तर त्याचं ते फतेहाबाद आहे, नंतर आपण त्या मालिपुळा आहे, तिथून पुढे गेलो तर आपण याला शहागडला गेलो. तर शहागड जे आमच्या गोदावरीचे किनारे आहेत त्या ठिकाणी त्यानं वास्तव्य केलं म्हणून शहा म्हणजे शहा जिथं राहतो, तुघलक शहा जिथं राहतो, राजधानी तिथं आपलं वास्तव्य करतं. तिथं वास्तू निर्माण केल्या, इमारती बांधल्या, तिथं बराच काळ तो राहिला. म्हणून जिथं शहा राहतो असा तो शहागड. असा गड कोणाचा की त्या लोकांचा गड म्हणून त्या शहागडबद्दल त्याच्याबद्दलचे उल्लेख केला जातो. नंतर तो बीडला गेला. बीडला चंपावती नाव जुनं होतं. तर बीडला गेल्यानंतर तो या गावामध्ये सगळे पाण्याची अशी विहीर आहे, विहीर अशा नळ्या आहेत, जमिनीमध्ये कोरल्या गेल्यात, पाणी दिसतं. म्हणून त्या असं बारीक तोंडाच्या किंवा बारीक गाळाच्या असणाऱ्या प्रत्येक घराघरामध्ये विहिरी आहे. त्या विहिरी पाहून त्याला अचंबा वाटला. तर पाण्याची विहीर आहे म्हणून त्याने बीड नाव पडलं. पुढे तो सरकला तर मांजर समोर गेला. मांजर समोर त्यानं प्रदेश पाहिला, त्याचा दाखला पडला, ते घटना तिथं आहे. म्हणजे अशा पद्धतीने सोलापूरपर्यंत त्यानं प्रवास केला. म्हणजे दक्षिण पटलावर त्यानं आपलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास केला. म्हणून त्याला आपल्याकडं त्याचा दृष्टिकोन आमच्यासाठी अत्यंत उपयुक्त होता असं या ठिकाणी वाटायला लागतं. काही असो, शेवटी असा हा वेडा मोहम्मद, असा हा जगजेता अभ्यास करणारा आणि सहिष्णुतेचा वागणारा राजा शेवटी या ठिकाणी 20 मार्च 1351 रोजी सिंध प्रांतामध्ये वारला. आणि त्याच्यानंतर त्याचे पोरं पुढचे गादीवर बसले. पण ते फिरोज शाह तुघलक, कारण त्याला मुलगा नव्हता, त्याला पुत्र नव्हतं, म्हणून त्याचा लहान भाऊ त्याला नाव आहे फिरोज शाह तुघलक, हा 51 ते 88 पर्यंत राज्य केलं. अशा पद्धतीने या देशावर तुघलक घराण्याचं शेवट झालं. आणि शेवटचा राजा 1412 पर्यंत नासिरुद्दीन शाह तुघलक हा शेवटपर्यंत तुघलक घराण्याचा राजा या ठिकाणी टिकून होता. असं या तुघलकांचा इतिहास या ठिकाणी आपण बघितलेला आहे. इथं आपण थांबूया. उद्या फक्त राहिले 2 शहा, उद्या आपण त्याच्यावर चर्चा करूया. इथं काही अडचण आली तर मला प्रश्न विचारा. नमस्कार.